नमस्कार, मोरेस रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत कुल्हड़ पिझ्झा कसा करायचा। त्यासाठी मी इथे ब्रेड घेतलेले आहेत। ब्रेडचे आपल्याला छोटे छोटे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी ब्रेडचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत। कुल्हड़ पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे एक कुल्हड़ घेतलेला आहे। त्यानंतर स्वीट कॉर्न, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, पनीर आणि ब्रेडचे तुकडे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचे आहे। बटर पूर्णपणे वितळले की आता त्याच्यामध्ये आपण कापून ठेवलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की आता त्याच्यामध्ये शिमला मिर्च टाकून तीही आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। शिमला मिर्च परतली की आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून तेही थोडेसे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये स्वीट कॉर्न टाकून तेही आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला पनीर टाकून घ्यायचे आहे आणि तेही आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये मेयोनीज टाकून घ्यायचे आहे। साधारण 1 चमचा मी मेयोनीज टाकून घेतलेले आहे। त्यानंतर टोमॅटो सॉस 1 चमचा टाकून घेतलेला आहे। आता हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे चीज टाकून घ्यायचे आहे। चीज हे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे। चीज थोडेसे परतून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये आपण केलेले ब्रेडचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असे आपले मिश्रण आता तयार झालेले आहे। आता आपण ते कुल्हड़मध्ये भरून घेऊया। मी इथे एक कुल्हड़ घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तयार केलेले मिश्रण आहे ते टाकून घेऊया। 2 चमचे मी मिश्रण टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता याच्यावरती थोडेसे चीज टाकून घेऊया। त्यानंतर परत आपण 2 चमचे याच्यावरती हे मिश्रण टाकून घेऊया। आता परत याच्यावरती आपल्याला चीज टाकून घ्यायचे आहे। चीज टाकून झाले की आता आपल्याला याच्यावरती थोडेसे कॉर्न, शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडेसे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत। आता मी ते एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे। मीठ चांगले पसरून झाले की आता आपल्याला याच्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचे आहे आणि त्या स्टँडवरती आपल्याला कुल्हड़ ठेवायचा आहे। आता आपल्याला याला झाकून 10 मिनिटे ठेवून घ्यायचे आहे। आता आपले 10 मिनिटे झालेले आहेत। आपण उघडून बघूया। बघा, मस्त असा आपला कुल्हड़ पिझ्झा तयार झालेला आहे। चीजही छान वितळलेले आहे। आता आपण कुल्हड़ काढून घेऊया। हे
बघा, मस्त असा आपला कुल्हड पिझ्झा तयार झालेला आहे। बघा, चीज किती छान असे आपले वितळलेले आहे। एकदा नक्की असा कुल्हड पिझ्झा घरी करून बघा, खूप आवडेल सगळ्यांना। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।